हॅलो एव्हरीवन, आजच्या जॉब अपडेटमध्ये मी महिलांसाठी अशा 3 सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे। त्या तिन्ही सुवर्ण संधीमध्ये महिलांना विशेष प्राधान्य इथं दिले जाणार आहे। पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधील लोक इथं अप्लाय करू शकणार आहात। तसेच महिला व पुरुष दोन्ही सुद्धा आवेदन करू शकणार आहेत, पण महिलांना विशेष प्रकारचे प्राधान्य इथं दिले जाणार आहे। तिन्ही ज्या अपडेट आहेत त्या आताच निघालेल्या आहेत। तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचे आहे, कारण स्टार्टिंग डेट ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे। लवकरात लवकर इथं अप्लाय करायचे आहे। तुमचं रिझ्युमे शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला लवकरच जॉबसाठी कॉल येणार आहे। फक्त तुमचे इंटरव्ह्यू इथं होणार आहे। कुठल्याही प्रकारची एक्झाम तुमची घेतली जाणार नाही। फक्त वॉकिंग इंटरव्ह्यू किंवा कॉलिंगवर तुमचे इंटरव्ह्यू इथं घेतला जाणार आहे। अशा विशेष प्रकारच्या जॉबची डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे विदाउट स्किप करता। आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। महिलांसाठी ही विशेष म्हणजे सूट इथं दिली जाणार आहे। कोणत्या प्रकारची सूट तुम्हाला मिळणार आहे, कुठले डॉक्युमेंट तुम्हाला मिळणार आहे, तुमच्याकडे क्वालिफिकेशन काय असायला हवं, सर्वच डिटेल्स आपण जाणून घेऊया। हॅलो फ्रेंड्स, मी जुलाभाने स्वागत करते तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग आजची जॉब अपडेट आपण जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 जॉब वॅकन्सी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। विशेष म्हणजे महिलांना इथं सूट दिली जाणार आहे, पण महिला व पुरुष दोन्ही सुद्धा इथं अप्लाय करू शकणार आहात। मिनिमम तुमची एज 18 वर्षे व मॅक्झिमम 50 वर्षे एज इथं दिलेली आहे। चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चांगलं पॅकेज सुद्धा तुम्हाला इथून मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कशा प्रकारची जॉब वॅकन्सी तुमच्यासाठी आलेली आहे। पहिली जी भरती आहे ती संस्कृती मंत्रालय भरती निघालेली आहे। 10वी पास जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही भरती घेण्यात येणार आहे। इथं कुठल्याही प्रकारची एक्झाम तुमची घेतली जाणार नाही। डायरेक्ट तुमची भरती इथं होणार आहे। फक्त इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे आणि नंतर तुमची डायरेक्ट भरती इथं घेतली जाणार आहे। वेतन सुद्धा तुम्हाला 35,000 पेक्षाही जास्त इथं मिळणार आहे। ऑल ओव्हर इंडिया मधील लोक महिला पुरुष दोन्ही सुद्धा इथं एलिजिबल राहणार आहेत। नेम ऑफ पोस्ट आहे लायब्ररी अटेंडंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ, ह्या 2 पोस्ट करिता भरती घेतली जाणार आहे। अप्लाय करण्याची जी प्रोसेस आहे ती तुमची ऑनलाईन राहणार आहे। महिला पुरुष दोन्ही सुद्धा इथं अप्लाय करू शकणार आहात, पण महिलांना विशेष प्रकारचे प्राधान्य इथं दिले जाणार आहे। स्टार्टिंग डेट जी आहे ती ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आणि 20 एप्रिलच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे। म्हणजे 20 एप्रिल 2025 ही तुमची लास्ट डेट इथं राहणार आहे। तुम्हाला लवकरात लवकर आवेदन करायचे आहे। क्वालिफिकेशन तुम्ही 10वी पास आहात तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल करणार आहात। तुम्हाला 10th पासची डिप्लोमा तुम्हाला पाहिजे आहे। नंतर तुम्हाला इथं 35,000 पर मंथ तुमची सॅलरी इथं राहणार आहे। मिनिमम एज तुमची 18 वर्षे व मॅक्झिमम तुमची 25 वर्षे वय इथं असायला हवी। नंतर तुमच्या जे संस्कृती मंत्रालय रिक्रुटमेंट जे आहे ते तिची सिलेक्शन प्रोसेस आहे। तुमच्या इथं कुठल्याही प्रकारचे एक्झाम इथं घेतलं जाणार नाही। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार व तुमचं सिलेक्शन इथं केलं जाणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्झाम फीस इथं घेतली जाणार नाही। ॲप्लिकेशन फीस तुमची घेतली जाणार नाही। सर्वच कॅटेगरीमध्ये नील ॲप्लिकेशन आहे, म्हणजेच एकदम फ्री तुमचं ॲप्लिकेशन मोड इथं असणार आहे। तुम्हाला अप्लाय करण्यासाठी मी एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला करिअरवर गेल्यानंतर जॉब डिटेल सर्च करायचे आहे व नंतर तुम्हाला तुमचा रिझ्युमे सबमिट करायचे आहे, फोटोग्राफ सबमिट करायचे आहे, सिग्नेचर सबमिट करायचे आहे व सबमिट ओकेवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचे आहे। अशा प्रकारे इजी प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचे आहे। लवकरात लवकर तुमचे शॉर्टलिस्ट झाले पाहिजे म्हणून तुम्हाला लवकरात लवकर आवेदन करायचे आहे। डॉक्युमेंट तुमचे परफेक्ट इथं असायला हवेत। प्रदूषण बोर्ड भरतीकरिता 2025 मध्ये 55,000 तुमचं वेतन इथं राहणार आहे। महिला पुरुष दोन्ही सुद्धा इथं एलिजिबल राहणार आहेत। अप्लाय मोड ही ऑनलाईन राहणार आहे व ऑल ओव्हर इंडियामधील कॅन्डिडेट मेल फिमेल दोन्ही सुद्धा इथं आवेदन करू शकणार आहात। प्रदूषण बोर्ड भरतीची ही जाहिरात आलेली आहे। सेंट्रल पोल्युशन्स कडून ही जाहिरात निघालेली आहे। महिला पुरुष दोन्ही सुद्धा तुम्ही एलिजिबल राहणार आहात। तुम्हाला 10वी पास असलेले उमेदवार इथं अप्लाय करू शकणार आहात। नेम ऑफ पोस्ट मल्टिपल पोस्ट इथं दिलेले आहेत। मल्टीटास्किंग स्टाफ सिनियर सायंटिस्ट असिस्टंट टेक्निकल सुपरवायझर सायंटिस्ट बी, सीनियर टेक्निकल सुपरवायझर, सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 2, स्टेनोग्राफर ग्रेड 2, फील्ड अटेंडंट असे वेगवेगळ्या पोस्ट करते इथं भरती घेतली जाणार आहे। अप्लाय मोड ही ऑनलाईन राहणार आहे। 7 एप्रिल पासून तुम्हाला आवेदन करण्याची डेट सुरू झालेली आहे। 28 एप्रिल पर्यंत तुम्हाला लास्ट डेट असणार आहे।
तर अप्लाय करण्यासाठी महिला पुरुष दोन्ही सुद्धा इलिजिबल राहणार आहेत. मिनिमम तुमचं एज्युकेशन आहे ते 10वी पास असायला हवा. तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन इथं मागितलं आहे आणि वेगवेगळ्या पोस्ट करता वेगवेगळी सॅलरी तुमची इथं राहणार आहे. सिनियर टेक्निकल सुपरवायझर करिता 44,900 ते 1,42,400 पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. तसेच टेक्निकल सुपरवायझर करिता लेवल 6 ही 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुमच्या मासिक वेतन इथं तुम्हाला राहणार आहे. टेक्निकल सुपरवायझर करिता 35,400 ते 1,12,400 पर्यंत मासिक वेतन तुमचं मिळणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटर करिता ग्रेड 2 ची ही पोस्ट आहे, त्याकरिता तुम्हाला 25,500 ते 81,100 पर्यंत तुम्हाला इथं मासिक वेतन मिळणार आहे. मल्टीटास्किंग स्टाफ करिता 18,000 ते 56,900 पर्यंत तुमचं मासिक वेतन इथं राहणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क करिता 19,900 ते 63,200 इथं मासिक वेतन तुमचं राहणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड करिता 25,500 ते 81,100 पर्यंत तुमचं मासिक वेतन इथं तुम्हाला मिळणार आहे. तर वेगवेगळ्या पोस्ट करिता वेगवेगळे क्वालिफिकेशन तुम्हाला मागितलेलं आहे. सर्व जी डिटेल्स आहेत ती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. मी लिंक तुम्हाला देणार आहे. लिंकवर क्लिक करून तुम्हाला आधी नोटिफिकेशन पूर्ण रीड करायचं आहे. रीड केल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बघा, मिनिमम एज तुमची 18 वर्षे व मॅक्झिमम तुमची 25 वर्षे वय असायला हवी. एज रिलॅक्सेशन तुमच्या गव्हर्नमेंटचे जे रूल आहेत त्याच्यानुसार तुम्हाला लागू होणार आहे. तुमच्या सर्वात आधी रिटर्न एक्झाम होईल. रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल व नंतर तुमचं इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची जी रिझ्यूम आहे ते शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे. तुम्हाला जनरल OBC EWD कॅटेगरी करिता 500 रुपये ते 1,000 रुपयापर्यंत इथं फीस तुम्हाला लागणार आहे. फिमेल करिता विशेष प्रकारची सूट इथं दिली जाणार आहे. फिमेलला फीस घेतली जाणार नाही. तसेच SC ST PH कॅटेगरीवाल्यांना इथं फीस 1ही रुपया तुम्हाला लागणार नाही. एकदम फ्रीपणे तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे. प्रायमरी टीचर करिता भरती घेतली जाणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पोस्ट करिता वेगवेगळी इथं पेमेंट सुद्धा दिली जाणार आहे. वेगवेगळ्या पोस्ट करता वेगवेगळं क्वालिफिकेशन मागितलं आहे. 12 पास, ग्रॅज्युएट आणि BEd ज्यांच्याकडे झालेलं असेल ते सर्वच उमेदवार इथं पात्र ठरू शकणार आहात. टोटल पोस्ट तुमच्या 55,473 इथं असणार आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, ट्रेनिंग टीचर, प्रायमरी टीचर, PRT म्युझिक करिता टीचर, हिंदी ट्रान्सलेटर, स्टेनोग्राफर अशा टोटल 55,473 जागा निघालेल्या आहेत. तर अप्लाय करण्याची प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे. महिला पुरुष दोन्ही सुद्धा इलिजिबल राहणार आहेत. ऑनलाईन प्रोसेस ही मे 2025 पासून स्टार्ट होणार आहे व लास्ट डेट अजूनपर्यंत डिक्लेअर केलेली नाही. प्रिन्सिपल करिता 78,800 ते 2,09,200 पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. व्हाईस प्रिन्सिपल करिता 56,100 ते 1,77,500. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर करिता 47,600 ते 1,51,000 पर्यंत तुमची सॅलरी राहणार आहे. ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर करिता 44,900. लायब्ररियन करिता 44,900. असिस्टंट करिता 44,900. प्रायमरी टीचर करिता 35,400. हिंदी ट्रान्सलेटर करिता 35,400. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट करिता 19,900 सॅलरी तुमची राहणार आहे. स्टेनोग्राफर करता 25,500. असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर करता 35,400. अशा वेगवेगळ्या पोस्ट करता वेगवेगळी मासिक वेतन तुम्हाला दिली जाणार आहे. एज लिमिट तुमची 18 ते 40 वर्षापर्यंत असायला हवी. एज रिलॅक्सेशन तुमचं ॲज पर गव्हर्नमेंट रूल राहणार आहे. गव्हर्नमेंटचे जे रूल आहेत त्याच्यानुसार तुमचे एज रिलॅक्सेशन इथं राहणार आहे. तुमचं रायटिंग टेस्ट इथं होणार आहे व तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला कॉल येणार आहे. तर फीस घेतली जाणार आहे. जनरल OBC करिता 600 रुपये, BC ST SC करिता 400 व आहे ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. लिंकवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व जॉब डिटेल समजली असेल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा जर जॉबची गरज असेल तर त्यांना सुद्धा हेल्प मिळेल. चला तर भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.